बदलापूर येथे झालेल्या चिमुरडीवरील अत्याचारासाठी सांगलीत निघाला मूक मोर्चा। महाविकास आघाडी व विविध महिला संघटना यांच्या वतीने आज सांगलीत मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। यावेळी काही कॉलेजच्या युवतींनी भाषण करून सरकारवर टीका केली। महाविकास आघाडीचे जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज बाबा पाटील, संजय बजाज, चंद्रहार पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। सांगली प्रतिनिधी उदय मोहिते। आज महाविकास आघाडीतर्फे आव्हान केलं होतं आणि अनेक संघटनेच्या समस्या बदलापूर कलकत्ता निषेधीय घटना घडल्या तर त्या घटनांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला। आम्ही या पुरोगामी महाराष्ट्रात माझे एका पेपरला सर्वेमध्ये आलं की 2000 महिला वर्षाला गायब होतात, तर याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही। त्यामुळे या प्रशासनाचा आपण स्वीकार करतो, कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की 12 तास त्यांची पोलिसांनी दाद घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्याच्यावर माहिती अंदाज झाला की 350 लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं। म्हणजे काय मागायचं कोणाकडे? मला वाटतं मंदिरात शिक्षण क्षेत्रात आपण पुढे मानतो शिक्षकाला, तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार करून तिला मारण्यात आलं तर त्या महिलेला जवळजवळ 4 तासांनी तिच्या पालकाला करण्यात आलं व त्या 4 तासात ते सर्व पुरावे करण्यात आले। त्याबद्दल मी त्या हॉस्पिटल तिथल्या सर्व कर्मचारी पदाधिकारी असतील तर त्या सर्वांना मी निषेध व्यक्त करते आणि आज नेमकं काय केलं? आज नेमकं काय केलेलं आहे तुम्ही? मूक मोर्चा काढून काय केलं? आजचा जो मूक मोर्चा होता त्यात आम्ही सरकारची लाडकी बहीण योजना काढली आहे। ते लाडकी बहिणीची मुलगी आज सुरक्षित नाही आहे, तर लाडकी बहीण योजना काय कामाची? आम्ही सरकारला एवढंच सांगतो की जे गृहमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांनी राजीनामा द्यावा। आणि काय परत काय पाठवलं तुम्ही? खंडेराजुरीमध्ये काल अशी घटना घडली होती की मुलीची छेड केली, त्यामुळे आत्महत्या केली आणि खंडेराजुरीमध्ये सुद्धा काल मुलीची छेडछाड केली। त्याबद्दल त्या मुलींनी म्हणजे स्त्रियांची मानसिकता ही खराब करण्याचं काम हे समाजात चाललंय आणि त्याबद्दल तिने आत्महत्या केली, त्याचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो। समाजात अशा बऱ्याच घटना घडत असतील, पण त्याच्यासाठी या संघटना पुढे यायला पाहिजे। आपण सगळ्यांनी त्याचा अन्यायाविरुद्ध लढा पुकारला तरच याला कुठेतरी आज तुम्ही सरकारला नेमकं काय पाठवलंय परत? आज आपण सरकारला साड्या, बांगड्या आणि राख्या या पाठवून दिल्या आहेत। आम्हाला या लाडक्या बहिणींना साड्या नको, काही नकोय, आम्हाला फक्त महिलेची सुरक्षा पाहिजे। महाराज की जय। आज आपण इथं निषेध मोर्चासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि ही एकच घटना नाहीये, अशा हजारो घटना आपल्या महाराष्ट्रात आणि आपल्या देशात घडत आहेत आणि ह्या घटना घडू नये म्हणून योग्य ती काळजी आणि योग्य ती उपाययोजना केली जात नाहीये। बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेत जे आंदोलकांनी जो निषेध मोर्चा काढला तर त्या आंदोलकांना 350 आंदोलकांना अटक करण्यात आली आणि तिथली इंटरनेट सेवा 12 ते 24 तासासाठी बंद करण्यात आली। तर हे सरकार आणि तिथलं जे सरकार आहे ते आरोपींना पाठीशी घालतंय का? हा विचार करण्याची गोष्ट आहे आणि अशा सरकारचा निषेध आणि धिक्कार केला पाहिजे। आज मी पेपरला वाचलं की हे जो आहे आजचा निषेध मोर्चा आणि बंद ते राजकीय स्टंट आहे। मला एवढंच विचारायचं आहे, हा राजकीय स्टंट आहे तर मग तुम्ही बंद जो न्यायालयाने आदेश दिला तो राजकीय स्टंट होऊ शकत नाही का? तुम्ही
एखाद्या राजकीय पक्षाला पुढे जाऊ नये म्हणून असे निर्णय तुम्ही कोर्टाला भाग घ्यायला लावताय, तर त्याचा विचार कोण करणार आहे का नाही? ह्या राज्य सरकारला आम्ही प्रतिकात्मक आणि विरोध म्हणून साड्या, राख्या आम्ही आमच्या जयश्री वहिनींच्या नेतृत्वाखाली पाठवणार आहोत. आजपर्यंत किती असे प्रकार घडले. पुण्यामध्ये झालं, उरणमध्ये झालं, ठाण्यामध्ये झालं, कलकत्ता, बदलापूर आणि कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी होत असताना आमचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी आपल्याला परमिशन दिली नाहीये. तर या नरधामांना आजपर्यंत ते पकडू शकले नाहीये, त्यांना शिक्षा दिलेली नाहीये. यासाठी जनतेने राजीनामा मागायच्या आधी या भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. त्यांना लाज वाटत नाहीये. आज आपल्या देशातल्या मुली भगिनींवरती हात घातला जात आहे. तुमचे डोळे कधी उघडणार आहे? तुम्ही सत्तेवर असला म्हणून तुमची मनमानी चालू देणार नाहीये. जर हेच महाराष्ट्रामध्ये न घडता तुमच्या घरामध्ये तुमच्या बायकोवरती आणि तुमच्या मुलीवरती जर हा बलात्कार झाला असता, तेव्हा तुम्ही रस्त्यावर जागरूक झाला असता. आणि तुम्ही जे हे 1500 रुपये देऊन महिलांना भीक घालता, या ठिकाणी तुम्ही 15 लाख जरी दिला तर या भारतीय महिला आहेत, तुमच्या भिकेला आम्ही बळी पडणार नाहीये. तुम्हाला आमचाच पैसा घेऊन तुम्ही आम्हाला देता. हे त्याची काळजी आता राहिलेली नाही. या भावनेनं आजच्या या महायुतीच्या निषेध मोर्चामध्ये आणि मूक मोर्चामध्ये आलेले आहे. आमचा सवाल आहे या महायुती सरकारला, या मुलींची संरक्षणाची हमी तुमची आहे किंवा नाही? ज्या शाळेमध्ये बदलापूरच्या आदर्श शिक्षण मंदिरामध्ये हा प्रकार घडला, ती संस्था किंवा त्या संस्थेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या संघटनेच्या संबंधित आहेत म्हणून तुम्ही हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही त्या ठिकाणी 12 ऑगस्टला घटना घडली, पाठोपाठ त्या शाळेत 13 ऑगस्टला घटना घडते आणि गुन्हा दाखल व्हायला ती त्या चिमुकलीची आई 12 तास गरोदर असताना पोलीस स्टेशन मध्ये बसते, तरी त्याचा गुन्हा दाखल केला जात नाही. हे कशाच होतं काय? तुम्ही जर का सरकार म्हणून अशा कृत्याला पाठीशी घालत असा, हे रस्त्यावर कळल्यानंतर हजारो नागरिक बदलापूर मध्ये त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरून त्यांनी रेल्वे बंद केली. महिलांवर अत्याचार या 12 ऑगस्ट पासून अगदी कालपर्यंत सतत सुरू आहे. ते अत्याचार थांबत नाहीयेत, उलट तुम्ही त्या गुन्हेगारांना पाठीशी घालता. हे वातावरण नक्की अस्वस्थ करणार आहे. कलकत्ताची घटना घडली आणि त्या पाठोपाठ हे घडतंय. आम्हाला यापुढे स्पष्ट सांगत नाही का, आम्ही तर मागणी करतो की त्या गुन्हेगाराला कडकातली कडक शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी. परंतु कायद्यामध्ये केवळ 10 वर्षाच्या त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद. आम्ही मागणी करतो की ह्या ठिकाणी तुम्ही कायदे करा केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं, आणि त्यांना फाशीची शिक्षेची तरतूद बलात्कारामध्ये करा. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.